काम करूनही मजुरी नाही. चांभारशेत ग्रामपंचायतीतील रोजगार हमी योजनेचा गोंधळते. 3 मास्टरचे काम पूर्ण, तरीही मजुरांचे पैसे रखडले. चौकशीची मागणी. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे राबवली जातात. शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच सार्वजनिक विकास कामांवर मजुरांना रोजगार मिळावा, स्थलांतर कमी व्हावे आणि आर्थिक आधार मिळावा हा या योजनेमध्ये उद्देश आहे. मात्र चांभारशेत ग्रामपंचायत हद्दीत या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील अनेक मजुरांनी भर उन्हात रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग 3 मास्टरमध्ये काम केलंय. काम पूर्ण होऊन जवळपास 3 महिने उलटले असे असतानाही संबंधित मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा झालेली नाही. रोजगार सेवकाने मास्टर फाईल योग्य पद्धतीने न भरल्याने अथवा प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने मजुरी रखडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शासनाच्या विश्वासावर आम्ही गावातच रोजगार मिळेल म्हणून काम केलं, मात्र काम करूनही मजुरी मिळत नसेल तर अशा योजनेचा फायदा काय? आमची फसवणूक झालेली आहे असा संतप्त सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबावर या प्रकारामुळे मोठं संकट ओढवलेलं असून अनेकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झालेलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावचे सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता मला या प्रकरणाची माहिती नाही असे उत्तर त्यांनी दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय ग्रामपंचायत सदस्य सुगंधा सुधीर चौधरी यांनी संबंधित बाबींची लेखी तक्रार करूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येतो आहे. तक्रार अर्ज सादर होऊनही प्रशासकीय यंत्रणा या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रोजगार हमी योजनेतील या कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच प्रलंबित मजुरी तत्काळ मजुरांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी ग्रामस्थ मजूर वर्गाकडून करण्यात येते आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कोणती पावले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. डहाणू प्रतिनिधी निलेश तांडेकर.